शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतामध्ये कांद्याची लागवड करायची असेल आणि भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर आमच्या बजरंग बांबर्डे या शेतकऱ्यानं जी कमाल केली ती कमाल तुम्हाला करावं लागणार आहे। मी आता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या भागामध्ये। बजरंग भाऊनी त्यांच्या शेतामध्ये 20 डिसेंबरला बरोबर आहे कांद्याची लागवड केली होती। हा 3 पत्ती समर्थ गुलाबी नावाचा कांदा आहे। एवढ्या पाटीचं वजन मला झाले म्हणून त्यांच्या हातामध्ये दिले, कारण त्यांना अनुभव आहे शेतीचा, ते पेलू शकतात। पाठीमागे त्यांनी अशा पद्धतीनं पोळ लावले, त्याला आपल्या भागाकडे ढिगारा म्हणतात किंवा तुम्ही काही तुमच्या भागामध्ये म्हणू शकता। कांदा इतका भारी आला आहे, तुम्ही जर बघितलं तर ही साईज आहे ह्या कांद्याची आणि ही चमक आहे ह्या कांद्याची। अशा पद्धतीची ही शायनिंग गुलाबी रंग आहे। 3 पत्ती हा कांदा आहे। टिकवण क्षमता 6 महिन्यापेक्षा जास्त आहे। किती ॲव्हरेज निघाले एकरी तुम्हाला? 200 क्विंटल 200 क्विंटल 200 क्विंटल का 200 पुथिकी पिशव्या 200 क्विंटल 200 क्विंटल 200 क्विंटल ॲव्हरेज ह्या शेतकऱ्यांना काढले ह्या समर्थ गुलाबीचं। आणि तुम्ही बघता ह्याचा हा 3 पत्तीमधला ह्याचं मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ह्याचं शायनिंग चमक आणि जे वर पानाची ही दिसतंय रंग दिसतोय तो शेवटपर्यंत टिकणार आहे हे अनुभव शेजारी सांगतात। आता पलीकडच्या बाजूला बरेच शेतकरी उभा आहेत। हे कांदा आम्ही येता जाता बघतो आवर्जून आणि आम्ही सुद्धा आमच्या शेतामध्ये लागवड करायची ठरवली असं ते म्हणतात। वजन अतिशय चांगल्या पद्धतीनं भरतंय, मागणी चांगली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टिकवण क्षमता असल्यामुळे जेव्हा बाजारात रेट येईल चांगला तेव्हा तुम्ही त्याची विक्री करू शकता। एकरी ॲव्हरेज चांगलं बसतंय, कारण एकसारखी साईज आहे। कुठेही तुम्ही जर इथं बघितलं तर लहान मोठेपणा फारसा इथं नाही। अतिशय मेहनतीनं खरं तर त्यांनी हा कांदा आणलाय आणि हा जो कांदा आहे तो आर्डोरशीरचा समर्थ गुलाबी नावाचा कांदा आहे, ज्याचं उत्पादन तुम्ही तुमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने घेऊ शकता। लक्षात ठेवा, जास्त दिवस टिकणारा, शेवटपर्यंत आपली शायनिंग आणि कलर टिकवून ठेवणारा, वजनाला एकसारखा असणारा आणि मार्केटमध्ये चालणारा, शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देणारा हा समर्थ गुलाबी नावाचा वाण तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावून जसं बजरंग भाऊनी उत्पन्न घेतले तसं उत्पन्न घेऊ शकता। या कांद्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल, व्हिडिओवर नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करा। लागवडीच्या संदर्भातली सगळी माहिती, हंगाम, बियाणं कुठे उपलब्ध होईल, कशा पद्धतीनं पुढे लागवड करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। धन्यवाद।